राम राम मंडळी, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे इन्फायनाईट टिप्स. सुरू करूया आपण 26 डिसेंबरचं डेलीचं ॲनालिसिस. ही आपली GBP JPYची जी लेवल होती आपण ऑलरेडी दिलेली होती, त्यामध्ये टार्गेट डन झालं आहे. GBP JPYसाठी माझ्याकडे सध्या नवीन कुठलीही लेवल नाही आहे. AUD JPYमध्ये आपल्या स्ट्रक्चर पद्धतीनं ही एक नवीन लेवल येते. हे सगळ्यांनी आपल्या आपल्या ट्रेडिंग व्ह्यूमध्ये किंवा आपल्या आपल्या स्टडी मटेरियलमध्ये ही नोट डाऊन करून घ्या, ठीक आहे. युरो JPY काय सांगतं आहे, युरो JPYमध्ये स्ट्रक्चर शिफ्ट झालं आहे. त्याच्यानंतर माझ्याकडे कुठलीही या ठिकाणी नवीन लेवल नाही आणि स्ट्रक्चर शिफ्ट अजून माझ्यासाठी कन्फर्म झालेलं नाही आहे. NZD USD काय सांगतं आहे, NZD USDसाठी सुद्धा माझ्याकडे नवीन कुठलीही लेवल नाही आहे. ही एक लेवल होती आपल्यासाठी, आय होप ही प्ले झालेली असावी. ओके, या ठिकाणावर आपल्याला याचं टार्गेट डन झालेलं बघायला मिळतं, पण ही लेवल आपण प्रोव्हाइड केलेली नव्हती. USD CAD काय सांगते, USD CADमध्ये अजूनही कुठलं क्लिअर स्ट्रक्चर नाही, सो कुठलीही नवीन लेवल नाही आहे. युरो USD सुद्धा 1 आवरच्या टाईम फ्रेमवरती ना की स्ट्रक्चरचं शिफ्ट दिलं आहे, ना की स्ट्रक्चर कंटिन्यू केलेलं आहे. सो युरो USDसाठी सुद्धा आपल्याकडे नवीन कुठलीही लेवल नाही आहे. NZD USDमध्ये एक लेवल होती ज्याचं टार्गेट डन झालं आहे, कुठलीही नवीन लेवल आपल्याकडं अवेलेबल नाही आहे. GBP USDचं सुद्धा टार्गेट डन झालं आहे, याच्यासाठी सुद्धा नवीन कुठलीही लेवल पेंडिंग नाही आहे. US ऑइलसाठी आपल्याला एक लेवल भेटू शकते. ओके, ही मॉनिटर करत राहू आपण. आय होप इकडून मार्केट रिव्हर्स होऊ शकतं. एवढा कन्फर्म झोन नाही आहे, कन्फर्म स्ट्रॉंग रिव्हर्सल येईल असं मला वाटत नाही, पण स्ट्रॅटेजी पद्धतीनं हे आपल्याला, कारण या ठिकाणी ब्रेक ऑफ स्ट्रक्चर कन्फर्म झालेलं नाही आहे म्हणून, ठीक आहे. त्याच्यानंतर AUD USD काय सांगते, की AUD USDसाठी आपण ऑलरेडी ही एक नवीन या ठिकाणी एरिया काढून ठेवला आहे, ठीक आहे. रिस्क रिवॉर्ड रेशो 1:2. सो हा आपल्यासाठी एक ट्रेड होऊ शकतो AUD USDसाठी. त्यानंतर युरो GBP काय सांगतं, युरो GBPमध्ये सुद्धा या ठिकाणी आपल्या लेवलला टॅप करून ऑलरेडी मार्केटनं आपल्याला टार्गेट दिलेलं बघायला मिळतं, जी की लेवल आपण प्रोव्हाइड केलेली नव्हती. सो मी हे रफ करून टाकतो. नॅशडॅकसाठी आपण काय प्लॅन करू शकतो. नॅशडॅक सध्या डिसेंबर एंडिंगमुळे खूप आरामात चालले, तरीसुद्धा एक लेवल देतो, बघू वर्कआउट होती की नाही. या ठिकाणी आल्यानंतर आपण बायचा प्लॅन करू शकतो. त्यानंतर 1:2 आपण या ठिकाणी टार्गेट ठेवू शकतो, ठीक आहे. सो शेवटला आपण बघू गोल्डचं. गोल्ड काय सांगते, गोल्डचं सुद्धा सध्या आपल्याला ओके ऑलरेडी टार्गेट डन झालेलं आहे आणि त्याच्यामुळं या ठिकाणी नाही तर ज्या वेळेला ब्रेक ऑफ स्ट्रक्चर होतं, ज्या वेळेला आपण मार्क करणार त्यावेळेला आपल्या लेवलला येऊन मार्केटवरती गेले. त्यानंतर पुन्हा नवीन स्ट्रक्चर झालेलं नाही आहे, की नवीन कुठलाही स्ट्रक्चर शिफ्ट झालेलं नाही आहे. जर गोल्डमध्ये कुठली अपॉर्च्युनिटी भेटली तर मी आपल्या ग्रुपवरती प्रोव्हाइड करायचा नक्की प्रयत्न करेन. थँक्यू सो मच. भेटू आपण वीकेंड ॲनालिसिसमध्ये. आपला या आठवड्याचा किती प्रॉफिट झाला याच्यासह भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.